हे गाईज वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक यूट्यूब चॅनल. तर या व्हिडिओमध्ये आपण ITI इन्स्ट्रक्टर या एक्झामसाठी CBT 2च्या एक्झामसाठी आपण फिटर या ट्रेडचा डिटेलमध्ये सिलेबस पाहणार आहोत. फिटर या ट्रेडसाठी मेकॅनिकलचे विद्यार्थी आणि प्रोडक्शनचे विद्यार्थी सुद्धा अप्लाय करू शकतात. हे आपण ऑलरेडी आधीच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलंच आहे. तर या व्हिडिओमध्ये फक्त आपण डिटेल्ड सिलेबस पाहणार आहोत फिटर या ट्रेडचा. त्याचबरोबर असेच बाकीच्या व्हिडिओज आपण अपलोड करणार आहोत, ज्याच्यामध्ये बाकीचे जे ट्रेड्स आहेत, फिटर असेल, त्याच्यानंतर टर्नर, वेल्डर, मशिनिस्ट, ग्राइंडर, असे सर्व जे ट्रेड्स आहेत त्यांचे सिलेबस डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्यासोबतच जर तुम्ही अजूनपर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, जेणेकरून जे काही मटेरियल असेल त्याचं PDF फॉर्मॅटमध्ये आपण त्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे, तर स्टार्ट करूया आपण. फिटरमध्ये सुरुवातीला मी तुम्हाला फक्त टॉपिक सांगतो की कुठले टॉपिक्स आहेत आणि त्याच्यानंतर आपण पाहूया डिटेलमध्ये. म्हणजे यात सपोज हा जो टॉपिक आहे ड्रिलिंग अँड ड्रीमिंग, तर हा एक टॉपिक आहे, यावरती तुम्हाला प्रश्न विचारतील. पण या टॉपिकमधून अजून तुम्हाला डिटेलमध्ये काय करायला पाहिजे ते आपण पुढच्या स्लाइड्समध्ये पाहूया. तर स्टार्ट करूया. ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ पहिला टॉपिक आहे. मार्किंग अँड मार्किंग टूल्स दुसरा आहे. मेटल्स आहे, हँड टूल्स आहे, मेजरमेंट अँड मेजरिंग टूल्स, हे सगळे फिटरचा सिलेबसमधले टॉपिक्स आहेत. कटिंग टूल्स अँड ऑपरेशन्स, शीट मेटल वर्क, ब्रेझिंग अँड सोल्डरिंग, रिवेटिंग, वेल्डिंग, ड्रिलिंग अँड ड्रिमिंग, स्क्रू थ्रेड्स आहे, ग्राइंडिंग आहे, लिमिट्स अँड फिट्स आहे, लेथ कन्स्ट्रक्शन्स, लेथ ॲक्सेसरीज, लेथ टूल्स, लेथ ऑपरेशन्स, प्रिव्हेंटिंग मेंटेनन्स. ठीक आहे. फास्टनट्स, गेजेस, लॅपिंग अँड हर्निंग प्रोसेस, हीट ट्रीटमेंट, बिअरिंग्स, पाइप्स अँड पाइप फिटिंग्स, जिग्स अँड फिक्चर्स, वर्किंग मटेरियल्स, installation of machineries, transmission of power, pneumatics and hydraulics, lubricants and coolants, लिफ्टिंग अप्लायन्सेस. तर हे झाले तुमचे टॉपिक्स जे की फिटर या ट्रेडमध्ये आहेत. ठीक आहे, लागलं तर तुम्ही परत एकदा मी दाखवतोय, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता की हे टॉपिक्स आहेत फिटर ट्रेडमधले. अगेन हे सुद्धा आहेत. आता आपण या टॉपिक्समध्ये डिटेलमध्ये काय आहेत ते पाहूया. तर हा जो सिलेबस आहे फिटर ट्रेडचा DGT वेबसाईटवरती, जे आपल्या नोटिफिकेशनमध्ये मेन्शन केले की जे काही सिलेबस आहे ते DGT वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तर पाहू शकता प्रोफेशनल नॉलेजमध्ये ट्रेड थिअरी. ठीक आहे, तुम्हाला हा अभ्यास करायचा, हा जो कॉलम आहे हा अभ्यास करायचा आहे, कारण ही थिअरी आहे. तर त्याच्यामध्ये ऑपरेशनल सेफ्टी आणि हेल्थवरती जे क्वेश्चन्स आहेत ते पहा. इम्पॉर्टन्स ऑफ सेफ्टी अँड जनरल प्रिकॉशन्स ऑब्झर्व इन द इंडस्ट्री किंवा शॉप फ्लोअर, हा एक पॉईंट. नेक्स्ट आहे इंट्रोडक्शन ऑफ फर्स्ट एड, त्याच्यानंतर ऑपरेशन ऑफ इलेक्ट्रिकल मेन्स अँड इलेक्ट्रिकल सेफ्टी, त्यानंतर इंट्रोडक्शन ऑफ PPEs. म्हणजे हा डिटेलमध्ये आहे. जो पहिला टॉपिक आपण पाहिलेला आहे त्याचा डिटेलमध्ये फॉर्मॅटमध्ये हा सिलेबस आहे. रिस्पॉन्स टू द इमर्जन्सीज, पॉवर फेल्युअर, फायर अँड सिस्टम फेल्युअर, त्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही. ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थमध्ये हेल्थ, सेफ्टी अँड एन्व्हायरमेंट, गाईडलाईन्स, त्याचे लेजिस्लेशन्स, रेग्युलेशन्स ॲज ॲप्लिकेबल. ठीक आहे, जे काय असेल ते. त्याच्यानंतर बेसिक अंडरस्टँडिंग ऑन हॉट वर्क, कन्फाइंड स्पेस वर्क अँड मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट्स, हा सेकंड आहे. नेक्स्ट पहा. लिनियर मेजरमेंट्स अँड इट्स युनिट्स, डिवायडर्स, कॅलिपर्स, सेंटर पंच, डॉट पंच, प्रिक पंच, देअर डिस्क्रिप्शन्स अँड युजेस ऑफ डिफरंट टाईप ऑफ हॅमर्स. V ब्लॉक आहे, मेजरिंग स्टँडर्ड्स, त्याच्यामध्ये मेट्रिक, अँग्युलर मेजरमेंट्स वगैरे. पुढचा पॉईंट पहा. याच्यामध्ये बेंच वाईज कन्स्ट्रक्शन्स, त्याचे टाइप्स, युजेस, केअर अँड मेंटेनन्स, वाईज क्लॅम्प्स, हॅकसॉ, फ्रेम्स अँड ब्लेड्स, स्पेसिफिकेशन, त्याचे डिस्क्रिप्शन, टाइप्स अँड देअर युजेस. ठीक आहे. फाईल्समध्ये पण आहे स्पेसिफिकेशन, डिस्क्रिप्शन, मटेरियल्स, फाईल एलिमेंट्स, त्याचे युजेस, टाइप्स ऑफ फाईल्स किती आहेत, मेट्रिक युनिट्स, मेजरिंग स्टँडर्ड्समध्ये मेट्रिक युनिट, अँग्युलर मेजरमेंट. अगेन मार्किंग ऑफ टूल जो टॉपिक होता त्याच्यामध्ये मार्किंग ऑफ अँड लेआउट टूल्स आहे. त्याच्यामध्ये डिवायडर्स, स्क्रॅबिंग ब्लॉक्स, डिस्क्रिप्शन्स, त्याचं क्लासिफिकेशन, ट्राय स्क्वेअर, ऑर्डिनरी डेप्थ गेजेस, प्रोटेक्टर, त्याचं डिस्क्रिप्शन, युजेस आणि म्हणजे सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याचे मार्किंगचे टूल्स होते ते. मार्किंग मीडिया, मार्किंग ब्ल्यू, पर्शियन ब्ल्यू, रेड लेड, चॉक अँड देअर स्पेशल ॲप्लिकेशन, त्याचं डिस्क्रिप्शन, यूज, केअर, मेंटेनन्स, सर्व काही. ठीक आहे, तुम्ही चेक करू शकता. देन फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इंजिनिअरिंग मेटल, त्याचं कलर, वेट, स्ट्रक्चर, कंडक्टिव्हिटी, मॅग्नेटिक फिजिबिलिटी,
स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, मेकॅनिकल प्रॉपर्टीज, डक्टिलिटी, हार्डनेस जे काही आहे, ब्रिटलनेस, मेलॅबिलिटी, टफनेस, त्या प्रॉपर्टीज. पॉवर सॉ, बँड सॉ, सर्क्युलर सॉ, त्याच मशीन्स युज्ड फॉर द मेटल कटिंग. ठीक आहे. अगेन मायक्रोमीटर मध्ये पहा, आउटसाइड अँड इनसाइड मायक्रोमीटर, त्याचं प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन फीचर्स, पार्ट्स. ठीक आहे. अगेन रीडिंग, यूज, केअर, डिजिटल मायक्रोमीटर्सचे टाइप्स वगैरे. वर्नियर कॅलिपर्स मध्ये पहा, कन्स्ट्रक्शन, ग्रॅज्युएशन, रीडिंग, युजेस, केअर, वर्नियर बेवल, प्रोटेक्टर. ठीक आहे. वर्नियर कॅलिपर मध्ये सर्व काही त्यांनी वर्नियर कॅलिपरचं दिलेलं आहे. हाईट गेजेस, मटेरियल कन्स्ट्रक्शन, त्याचे पार्ट्स, युजेस, केअर अँड मेंटेनन्स. ड्रिलिंग मध्ये पहा, ड्रिलिंग प्रोसेस, कॉमन टाइप ऑफ ड्रिलिंग दॅट इज बेंच टाइप, पिलर टाइप, रेडियल टाइप, गँग ड्रिलिंग, मल्टिपल ड्रिलिंग मशीन्स, डिटर्मिनेशन अँड ऑफ टॅप ड्रिल साइज. ठीक आहे. तर हे दिलेले आहेत पॉईंट ड्रिलिंग मधले. अगेन सेफ्टी प्रिकॉशन्स टू बी ऑब्झर्व इन द शीट मेटल वर्कशॉप, शीट अँड साइजेस आहे, कमर्शियल साइजेस, वेरियस टाइप ऑफ मेटल शीट्स, कोटेड शीट, देअर युजेस ॲज पर BIS स्पेसिफिकेशन्स. मार्किंग टूल्स मध्ये पहा, मार्किंग अँड मेजरिंग टूल्स, विंग कंपास, टिन मॅन स्क्वेअर टूल्स, स्नाइप्स टाइप्स, त्याचे युजेस. ठीक आहे. हे अगेन ट्रॅमल आहे, त्याच्यामध्ये टाइप शीट मेटल टूल्स आहेत. शीट अँड वायर गेजेस सुद्धा आहेत. अगेन स्टेक बेंच टाइप्स आहे, पार्ट ऑफ देअर युजेस, वेरियस टाइप्स ऑफ मेटल जॉइंट्स, देअर सिलेक्शन अँड ॲप्लिकेशन, टॉलरन्स फॉर वेरियस जॉइंट्स. ठीक आहे. अगेन सोल्डरिंग मध्ये आहे, फ्लक्स आहे, कॉम्पोजिशन ऑफ वेरियस टाइप ऑफ सोल्जर्स आहे, सिलेक्शन कसं करतो आपण, ॲप्लिकेशन ऑफ जॉइंट्स, हार्ड सोल्डर, इंट्रोडक्शन, त्याचे टाइप्स, त्याचे मेथड ऑफ ब्रेझिंग्स. अगेन रिवेटिंग पण आहे, रिवेटिंगचे टूल्स असतात, त्याचे ॲप्लिकेशन, डिस्क्रिप्शन्स, युजेस, स्पेसिंग ऑफ रिवेट्स, फ्लॅश रिवेटिंग, यूज ऑफ करेक्ट टूल्स, कंपॅरिझन ऑफ हॉट अँड कोल्ड रिवेटिंग. ठीक आहे. अगेन सेफ्टी, इम्पॉर्टन्स ऑफ सेफ्टी अँड जनरल प्रिकॉशन्स ऑब्झर्व इन द वेल्डिंग शॉप, जे वेल्डिंगमध्ये असतात. प्रिकॉशन्स इन इलेक्ट्रिकल अँड गॅस वेल्डिंगचं काय असतं, इंट्रोडक्शन टू सेफ्टी इक्विपमेंट्स अँड देअर युजेस, मशीन ॲक्सेसरीज जे काय आहे ते. वेल्डिंगमध्ये पहा, वेल्डिंगचे टूल्स, अगेन सर्व काही डिटेलमध्ये आहे वेल्डिंगचं सुद्धा, टाइप्स ऑफ जॉइंट्स, बट जॉइंट, फिलेट जॉइंट वगैरे. सेटिंग अप पॅरामीटर्स फॉर आर्क वेल्डिंग, अगेन वेल्डिंगमध्ये वेल्डिंगचे टॉपिक्स आहेत हे. वेल्डिंग इलेक्ट्रोड्स, केअर टू बी टेकन इन द कीपिंग इलेक्ट्रोड, म्हणजे बेसिक छोटे छोटे पॉईंट्स आहेत. गॅस कटिंगचं पहा, ऑक्सिजन ॲसिटिलीन कटिंग मशीन डिस्क्रिप्शन, त्याचे पार्ट्स, युजेस, मेथड ऑफ हँडलिंग कटिंग टॉर्च, त्याचं डिस्क्रिप्शन, पार्ट्स, फंक्शन कसं असतं. अगेन ड्रिलिंगमध्ये, मार्किंगमध्ये पहा, ड्रिलचं मटेरियल, त्याचे टाइप्स, त्याच्यामध्ये काय असतं, टेपर काय असतं, शँका असतं, स्ट्रेट शँका असतं, त्याचे पार्ट साइजेस किती असतात ड्रिलिंगचे, कटिंग स्पीड, फीड, RPM, डिफरंट मटेरियल्स, ड्रिल होल्डिंग डिव्हाइसेस, चक्स जे असतात ते. काउंटर सिंक पहा, काउंटर सिंक, काउंटर बोरिंग, रिमिंग मध्ये दिले त्यांनी. काउंटर सिंक म्हणजे काय असायला पाहिजे, काउंटर बोर, स्पॉट फेसिंग टूल्स, रिमर्स आहे, त्याच्यामध्ये स्क्रू थ्रेड्सचं सुद्धा दिलंय की टाइप्स काय आहेत, त्याचे युजेस काय आहेत, त्याचं मटेरियल काय असतं, BSW, BSF, BA, BSP काय असतं, मेट्रिक टूलचं काय असतं ते, शँक, बॉडी, फ्ल्यूट काय म्हणतात त्याला, म्हणजे पूर्ण त्याचं टर्मिनॉलॉजी त्यांनी दिलेली आहे. इथे काय दिले, टॅप रेंज, त्याचे मटेरियल, पार्ट्स टाइप्स, ॲडजस्टेबल टाइप्स, देअर युजेस, डाईस, त्याचे परत अगेन स्टँडर्ड क्लासिफिकेशन, मेथड ऑफ युजिंग डायस, डायस्टोक म्हणजे काय, त्याचं मटेरियल, त्याचे पार्ट्स, त्याचे युजेस. फाईल आणि फिट्स मध्ये पहा, ड्रिल ट्रबल्स, कॉजेस अँड रेमेडीज, इक्वॅलिटी ऑफ लिप्स, करेक्ट क्लिअरन्स, डेड सेंटर, लेंथ ऑफ लिप्स, ड्रिल काइंड्स, फ्रॅक्शन, मेट्रिक, म्हणजे ड्रिलिंग बद्दल सर्व काही दिले. त्याच्यानंतर ग्राइंडिंगचं व्हील काय असायला पाहिजे, त्याचे सिलेक्शन ऑफ ग्राइंडिंग टूल कसा असायला पाहिजे, यूज, बॉन्ड म्हणजे काय, स्ट्रक्चर म्हणजे काय, अब्रेसिव्ह काय असतं, ग्रेड काय असतं. अगेन रेडियस किंवा फिलेट गेज, फिलर गेज, होल गेज, देअर युजेस, केअर अँड मेंटेनन्स. इंटरचेंज ॲबिलिटी, त्याच्यामध्ये काय, नेसेसिटी इन इंजिनिअरिंग फील्ड, डेफिनेशन BIS, त्याच्यानंतर डेफिनेशन, टाइप्स ऑफ लिमिट, फिट्स, टॉलरन्स जे काय आहे ते त्यांनी दिलेलं आहे. फिट्स लिमिट्स पाहिलेले आपण. अगेन फाईल फिट, त्याच्यामध्ये मेथड्स ऑफ एक्सप्रेसिंग टॉलरन्स ॲज पर BIS फिट्स, त्याचं डेफिनेशन, टाइप्स, अगेन युजेस, केअर अँड मेंटेनन्स. इथे पिग आयर्न म्हणजे काय असतं, त्याचे टाइप्स किती असतात, प्रॉपर्टीज काय असतं, यूज काय असतं, कास्ट आयर्नचे टाइप्स किती असतात, स्टीलमध्ये काय असतं, प्लेन कार्बन स्टील, मिडियम कार्बन स्टील, हाय कार्बन स्टील. अगेन सिम्पल स्क्रॅपर, फ्लॅट, हाफ, राऊंड, ट्रँग्युलर, हुक जे काय आहे ते.
वर्नियर मायक्रोमीटर मध्ये पहा मटेरियल पार्ट्स, ग्रॅज्युएशन, युजेस, केअर आहे, मेंटेनन्स, कॅलिब्रेशन ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, इंट्रोडक्शन टू मेकॅनिकल अँड फास्टनर्स अँड इट्स युजेस. स्क्रू थ्रेडचा टॉपिक सुद्धा त्यांनी मेन्शन केलेला आहे, जे आपण आधी पाहिलेला आहे. डायल टेस्ट इंडिकेटर पहा, त्याचं कन्स्ट्रक्शन, त्याचे पार्ट्स, मटेरियल, ग्रॅज्युएशन, त्याचे मेथड्स, हे सर्व पार्ट्स त्यांनी मेन्शन केलेले आहे. अगेन लेथ, आता लेथचं बरंच काय पार्ट होतं, लेथचं कन्स्ट्रक्शन फीचर होतं, लेथचे ऑपरेशन्स होते, तर सर्व काही लेथ बद्दल त्यांनी ऍड केलेलं आहे. इथे लेथ कटिंग टूल्स आहेत. अगेन कूलर्स, त्याचे लुब्रिकंट्स, लेथमध्ये जे आपण वापरतो चकचे जे काही टाइप्स आहेत, माउंटिंग डिव्हायसेस. अगेन जे ऑपरेशन्स असतात, टर्निंग, स्ट्रेट टर्निंग, स्टेपर टर्निंग, ग्रुविंग, शेप ऑफ टूल्स काय असतात ते, टेपर म्हणजे काय, त्याचं डेफिनेशन काय असतं, यूज काय असतं त्याचा, कॅल्क्युलेशन ऑफ मोस्ट टेपर्स. ठीक आहे. अगेन स्क्रू थ्रेडमध्ये स्क्रूचे जे टाइप्स असतात, थ्रेडचे जे स्क्वेअर थ्रेड, वॉर्म थ्रेड, बट्रेस थ्रेड, ॲक्मे थ्रेड, ठीक आहे, नॉन स्टँडर्ड स्क्रू थ्रेड, याचे टाइप्स वगैरे सर्व काही स्क्रू थ्रेड बद्दल त्यांनी मेन्शन केलेलं आहेच. मेंटेनन्स पाहू शकता, मेंटेनन्समध्ये ॲटोनॉमस मेंटेनन्स, रुटीन मेंटेनन्स, मेंटेनन्स शेड्यूल, सर्व काही मेंटेनन्सच्या बाबतीत त्यांनी मेन्शन केलेलं आहे. अगेन असेंब्ली टेक्निक्स. एनिवे तुम्हाला हा जो सिलेबस आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्याची PDF देण्यात येईल, तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तर त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता. अगेन स्क्रूज आहे, स्क्रूजचे अगेन बरेच त्यांनी टाइप्स दिलेले आहेत, बोल्ट, स्क्रू, टॉर्क रेंज, स्क्रू जॉईंट, कॅल्क्युलेशन, युजेस, पॉवर टूल्स, कन्स्ट्रक्शन फीचर्स. लॉकिंग डिव्हायसेसमध्ये नट पहा, नट आहे, कॅसेल नट, स्लॉटेड नट, स्पॅम नट, ग्रुप नट, जे टाइप्स असतात नटचे. स्पेशल फाईल्स आहेत, त्याचे टाइप्स, पिलर्स, डिस्क्रिप्शन, देअर युजेस, टेम्पलेट्स आहेत. तर अशा प्रकारे हा त्यांनी सिलेबस दिलेला आहे. हनिंग म्हणजे हा डिटेलमध्ये आहे. बेसिकली जो आपण आधी पाहिलेला आहे तो चॅप्टर वाईज म्हणजे टॉपिक वाईज सिलेबस आपण पाहिलेला आहे. ॲनेलिंग, नॉर्मलायझिंग, केस हार्डनिंग हे टाइप्स आहेत त्यांचे. अगेन कीज आहे, क्वार्टर, परमिसिबल बाय व्हेरियस स्टँडर्ड्स, त्याच्यानंतर कोटिंग्स आहे, हीट ट्रीटमेंट प्रोसेस त्यांनी दिलेले आहे, गेजेस दिलेले आहेत. अगेन बेरिंग मध्ये रोलर बेरिंग, निडल बेरिंग, टाइप्स ऑफ रोलर बेरिंग आहे, डिस्क्रिप्शन, युजेस त्याचे आहेत, मेथड ऑफ फिटिंग, बॉल अँड रोलर बेरिंग काय असते, बेरिंगचे मटेरियल. अगेन हे पूर्ण बेरिंग बद्दल दिले, बेरिंगचे मटेरियल काय असतं, त्याचे प्रॉपर्टीज काय असतात, युजेस इन बेरिंग सच एज फिनॉलिक, टेफ्लॉन, पॉलिमाइट. पाइप्स अँड पाइप्स फिटिंग आहे, कॉमनली यूज पाइप्स कुठले असतात, शेड्यूल अँड स्टँडर्ड साइजेस काय असतात त्याचे. ठीक आहे, हे पण पाइप्स बद्दलच होतं. टूल्स सच एज पाइप कटर्स, पाइप रेंचेस, पाइप डाईज, टॅप, पाइप बेंडिंग मशीन्स, स्टँडर्ड पाइप फिटिंग बद्दल आहे हे सर्व. जिग्स फिक्चर्स मध्ये पहा, जिग्स फिक्चरचं कन्स्ट्रक्शन आणि त्याचे युजेस. ॲल्युमिनियम आणि त्याचे अलॉयज, नॉन फेरस मेटल त्याचे अलॉयज, गन मेटल, कॉपर, ॲल्युमिनियम, इटीसी देअर कंपोजिशन्स, पर्पज आणि युजेस. अगेन पॉवर ट्रान्समिशन एलिमेंट जसे की बेल्ट असतं आपलं, ठीक आहे, बेल्ट ड्राईव्स, चेन ड्राईव्स, व्ही बेल्ट आहे, बेल्टचे बरेच टाइप्स आहेत, ते सर्व काही यांनी कव्हर केलेलं आहे. व्ही बेल्टमध्ये व्ही बेल्ट पुली, सॉलिड स्लिप्ड व्ही बेल्ट पुली, स्टँडर्ड कॅल्क्युलेशन फॉर डिटर्मिनिंग साईज, क्राउनिंग ऑफ बेल्ट्स काय असतं, टाइप्स ऑफ ड्राईव्स किती असतात. अगेन क्रॉस बेल्ट, फ्लॅट बेल्ट, व्ही बेल्ट, पॉवर ट्रान्समिशन बाय गिअर्स, बेल्ट झालं, आता गिअर. गिअरमध्ये सर्व टाइप्स गिअरचे, हेलिकल, स्पर, हेरिंगबोन, बिवेल गिअर, स्पायरल गिअर, हायपॉइड, रॅक अँड पिनियन. ठीक आहे. मेथड ऑफ फिक्सिंग गिअर्ड व्हील, अगेन हा जो पॉईंट आहे तो पण गिअरचाच पॉईंट आहे. फ्लुइड पॉवरमध्ये न्यूमॅटिक्स दिले त्यांनी, हायड्रोलिक्स अँड कंपॅरिझन दोघांचं, ओव्हरव्ह्यू ऑफ अ न्यूमॅटिक सिस्टम, त्याच्यामध्ये बॉल्स लॉ, ओव्हरव्ह्यू ऑफ इंडस्ट्रियल हायड्रोलिक सिस्टम, पास्कल्स लॉ आहे, कॉम्प्रेस्ड एअर जनरेशन, त्याच्यामध्ये कॉम्प्रेसर, ड्रायर्स. ओके, बाकी हजार्डस सेफ्टीज अँड प्रिकॉशन ऑफ न्यूमॅटिक सिस्टम, पूर्ण न्यूमॅटिक बद्दल दिलेलं आहे. अगेन सुद्धा हे सुद्धा ॲक्च्युएटर्स, न्यूमॅटिक ॲक्च्युएटर्स बद्दल आहे. अगेन न्यूमॅटिक व्हॅल्व्स जे असतात त्याच्याबद्दल आहे. युनिट लॉजिक कंट्रोल, त्याच्यामध्ये हायड्रोलिक कंपोनेंट्स, हायड्रोलिक ऑइल्स, फंक्शन्स, प्रॉपर्टीज, टाइप्स, कंटेमिनेशन्स, हे सुद्धा न्यूमॅटिक बद्दल आहे. हायड्रोलिक रिझर्व्हॉर, हायड्रोलिक सिलेंडर्स, हायड्रोलिक मोटर्स, त्याचे टाइप्स, क्लासिफिकेशन्स, 2x2 वॉल काय असतो, 3x2 वे वॉल काय असतो, हे पूर्ण व्हॅल्वचे टाइप्स आहेत. अगेन पुढचं पहा, ल्युब्रिकेशन, ग्रॅव्हिटी फीड, ल्युब्रिकेशन बद्दल दिले की ग्रॅव्हिटी फीड काय असतं, फोर्स फीड काय असतं, स्प्लॅश ल्युब्रिकेशन सिस्टम म्हणजे काय, पूर्ण जे टाइप्स असतात. अगेन वॉशर, क्लचेस, ल्युब्रिकेटिंग ऑइल्स, सर्व टॉपिक्स त्यांनी ल्युब्रिकेशन मध्ये कव्हर केले, हे सुद्धा ल्युब्रिकेशनचाच पार्ट आहे.
फाउंडेशन बोल्ट मध्ये पहा त्याचे टाइप्स, क्वार्टर बोल्ट, डिस्क्रिप्शन, इच इरेक्शन टूल्स, पुली ब्लॉक, क्रोबार, स्पिरिट लेवल म्हणजे काय असतं हे पूर्ण त्याचे टाइप्स दिले, त्याचे युजेस. तर अशा प्रकारचा हा जो सिलेबस आहे तो फिटर ट्रेडचा, ठीक आहे, फिटर या ट्रेडचा पूर्ण डिटेल सिलेबस आहे आणि हा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर तो तुम्ही पाहू शकता. टेलिग्राम चॅनलवरती एनिवे आपण अपलोड करणारच आहोत आणि इथे सुद्धा आपण आधी सुरुवातीला स्पेसिफिक टॉपिक वाईज सिलेबस पाहिलेला आहे, तो तुम्हाला युजफुल होईल तुमचा अभ्यास करण्यासाठी. आणि फिटर ट्रेड लक्षात ठेवा, जे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत म्हणजे ITI डिप्लोमा किंवा डिग्री, आणि त्यासोबतच ITI आणि ITI तर फिटर झालं, पण डिप्लोमा डिग्री मेकॅनिकल आणि प्रोडक्शन, तर ते विद्यार्थी या फिटर या ट्रेडसाठी अप्लाय करू शकतात. ठीक आहे. या व्यतिरिक्त जर अजून काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. आणि यासोबतच बाकीचे जे ट्रेड आहेत त्याचे सुद्धा सिलेबस आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती शेअर करणार आहोत. तर जेणेकरून तुम्हाला अभ्यास स्टार्ट करण्यासाठी आणि कुठलं ट्रेडचा अभ्यास करायला पाहिजे तर हे समजण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.